नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 8वी गणित यामध्ये घटक क्रमांक 1 परिमेय व अपरिमेय संख्या यामध्ये खालील गोष्टी शिकणार आहोत। चला तर शिकूया। पहिला मुद्दा आहे संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे। 2 नंबर परिमेय संख्यातील क्रमसंबंध लहान मोठेपणा। 3 परिमेय संख्यांचे दशांश रूप आणि चौथा मुद्दा आहे अपरिमेय संख्या। मित्रहो, सन 2020-21 मध्ये हा पहिला मुद्दा दिलेला आहे, तो अभ्यासक्रमातून वगळलेला आहे। त्यामुळे पुढील 3 मुद्द्यांची आपण माहिती पाहणार आहोत। जर प्रथमच माझा चॅनल पाहत असाल तर चॅनल आजच सबस्क्राइब करा आणि दररोज नवीन इयत्ता 8वी, 9वी, 10वी व स्पर्धा परीक्षेसाठी शैक्षणिक व्हिडिओ मिळवा। जरा 8व्या या भागामध्ये आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या गोष्टी पाहणार आहोत। यामध्ये नैसर्गिक संख्या समूह यांनाच आपण काय म्हणतो, मोज संख्या म्हणतो। नैसर्गिक संख्या आहेत त्याचा संच 1 2 3 4 5 अशा ह्या नैसर्गिक संख्या असतात, यांना आपण मोज संख्या म्हणतो। त्यानंतर पुढील मुद्दा आहे पूर्ण संख्या समूह। यामध्ये या नैसर्गिक संख्यामध्ये शून्याचा समाविष्ट केला जातो। नैसर्गिक संख्यामध्ये शून्याचा समाविष्ट केला जातो म्हणजे काय, 0 1 2 3 4 टिंब 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 अशा असंख्य संख्या असतात, यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतो। ह्या नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात। पूर्ण संख्यामध्ये 0 मिळवला जातो। त्यानंतर पुढील संच आहे पूर्णांक संख्यांचा संच। आता हा पूर्णांक संख्यांचा संच कसा तयार होतो, तर या ठिकाणी पूर्ण संख्या 1 2 3 आणि इकडं डावीकडं -1 -2 -3 अशा जो संख्यांचा संच तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असं म्हणतात। काय म्हणतात? पूर्णांक संख्या म्हणतात। आता यामध्ये नैसर्गिक संख्या आणि त्याच्या विरुद्ध नैसर्गिक संख्या आणि 0 मिळून हे पूर्णांक संख्या तयार होतात। त्यानंतर पुढील मुद्दा आहे परिमेय संख्या। जर m व n हे पूर्णांक असतील आणि n हा शून्येतर असेल तर m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात। शून्येतर म्हणजे छेद हा 0 सोडून इतर संख्या पाहिजे। उदाहरणार्थ या ठिकाणी 25/3 छेद शून्येतर आहे। 10/-7 -7 सुद्धा काय पूर्णांक संख्या आहे। 67/5 3 आता या ठिकाणी 3 आहे। आता ही 3 संख्या दिसते पण याचा छेद किती आहे, 1 आहे। म्हणजे 0 सोडून इतर संख्या असतील अशा संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, परिमेय संख्या म्हणणार आहोत। आणि ह्या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात, हे सुद्धा आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे। परिमेय संख्यातील क्रमसंबंध लहान मोठेपणा आपण पाहणार आहोत। परिमेय संख्यांची तुलना करताना खालील नियम आपल्याला उपयोगी पडतात, ते नियम आपण पहिल्यांदा पाहूया। a/b व c/d या परिमेय संख्यामध्ये b आणि d धन असतील तर, आणि पुढील मुद्दे आपण पाहणार आहोत। पहिला मुद्दा आहे ही 2 परिमेय संख्या आहेत। a गुणिले d हा b गुणिले c पेक्षा लहान असेल तर a/b लहान c/d पेक्षा, म्हणजे पहिली परिमेय संख्या ही दुसरी पेक्षा लहान असणार आहे। आता एक उदाहरणार्थ आपण बघूया।
2/5 ही एक परिमेय संख्या आहे, दुसरे आहे 7/3. आता याचा तिरकस गुणाकार केला a/d म्हणजे 2/3 केलं, बेत्रिक किती आलं 6 आणि 7×5 35. म्हणजेच 35 संख्या ही मोठी आहे 6 पेक्षा, म्हणून पहिली जे परिमेय संख्या आहे ती दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा काय आहे लहान आहे. अशा पद्धतीनं हे आपण उदाहरणावरून समजून घेतलेला आहे पहिला गुणधर्म नियम. दुसरा नियम आहे जर a गुणिले d बरोबर b गुणिले c म्हणजे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद आणि नंतर दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद यांचा जर गुणाकार समान असेल तर त्या दोन परिमेय संख्या काय असतात समान असतात. उदाहरणार्थ 4/8 आणि 1/2. आता ह्या दोन परिमेय संख्या आहेत. आता ह्या परिमेय संख्यांचा जर गुणाकार केला तर 4 दुनी किती आलं 8 आणि 8×1 8 म्हणजे हे दोन्ही गुणाकार समान आलेले आहेत. हे गुणाकार समान आहेत म्हणून ह्या दोन परिमेय संख्या काय आहेत समान आहेत. 4/8 बरोबर 1/2. आता इथं सोपे रूप दिले की तुमच्या लक्षात येईल. 4×1 4 4 दुनी 8 म्हणजे 4/8 म्हणजेच काय आहे ते 1/2 आहे बरोबर 1/2 येणार आहे. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे जर a गुणिले d हा b गुणिले c पेक्षा मोठा असेल तर पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. उदाहरणार्थ 8/7 आणि 2/4. आता a गुणिले d करूया. 8×4 32 आणि 7 दुनी 14 म्हणजे 32 हे 14 पेक्षा मोठं आहे म्हणून पहिली परिमेय संख्या आहे काय आहे 8/7 ही 2/4 पेक्षा काय आहे मोठी आहे. अशा पद्धतीने ही तुलना करण्यासाठी हे गुणधर्म आपल्याला उपयोगी पडतात. पहिलं जर हा तिरकस गुणाकार a गुणिले d करा तो लहान असेल तर पहिली संख्या लहान, दोघांचे गुणाकार समान असतील तर दोन्हीही परिमेय संख्या समान आणि पहिला गुणाकार मोठा दुसऱ्यापेक्षा असेल तर पहिली परिमेय संख्या मोठी ही दुसरीपेक्षा असते. हे लक्षात ठेवा. क्रमसंबंध लहान मोठेपणा ठरवण्यासाठी हे नियम आपल्याला उपयोगी पडतात. प्रश्न 1 पाहूया आणि लहान मोठेपणा समजावून घेऊया. खालील संख्यामध्ये मधील लहान मोठेपणा ठरवा. पेक्षा लहान बरोबर पेक्षा मोठा यापैकी योग्य चिन्हाचा उपयोग करून लिहा. उदाहरण पहिलं आहे 5/4 व 2/3 आणि दुसरं आहे -7/9 व 4/5. विद्यार्थी मित्रांनो, संख्या रेषेवर संख्याच्या प्रत्येक जोडीमध्ये आपण काय पाहिलं होतं की उजवीकडील संख्या ही मोठी असते आणि डावीकडील संख्या ही काय असते लहान असते. तसंच परिमेय संख्यांचा अंश व छेद यांना शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले तरी तीच संख्या राहते. आता या ठिकाणी a/b ही परिमेय संख्या आहे आणि याला समजा k या संख्येनं गुणलं अंशाला आणि छेदाला सुद्धा k न गुणलं तरी येणारी किंमत काय असते सारखीच असते, ते बदलत नाही. परंतु ही k ची किंमत 0 नको, 0 पेक्षा वेगळी पाहिजे. तर आता हे उदाहरण आपण लहान मोठेपणा ठरवणार आहोत. आता लहान मोठेपणा ठरवण्यासाठी सुरुवातीला आपण पाहिलं की जर तिरकस गुणाकार केला तरी तुमच्या लक्षात येईल 5×3 15 आहे आणि 4 दुनी 8 आहे म्हणजे पहिली परिमेय संख्या ही मोठी आहे. परंतु इथं उकल काढताना आपण काय करणार आहे अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणणार आहोत. आता इथं छेद समान करण्यासाठी पहिल्या परिमेय संख्येला कितीनं गुणावं लागेल 3 न गुणावं लागेल. बघा 5/4 बरोबर 5 गुणिले 3 आणि 4 गुणिले 3 किती आलं 5×3 15 आणि 4×3 12.
आता दुसरी परिमेय संख्या घेतली 2/3. आता इथं छेद 12 येण्यासाठी कितीनं गुणावं लागेल? 4नं गुणावं लागेल. पहिल्याचा छेद म्हणजे 2 गुणिले 4 छेद 3 गुणिले 4. 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12. आता तुमच्या लक्षात आलं असेल की छेद समान झाले. या ठिकाणी छेद समान नव्हते, त्यामुळे पटकन आपल्याला मोठी कोणती आणि छोटी कोणती ही संख्या सांगता येत नव्हते. त्यामुळे 15/12 आणि दुसरी संख्या आहे 8/12. आता छेद समान असताना ज्या संख्येचा अंश मोठा असतो ती संख्या काय असते? मोठी असते. म्हणजे पहिली परिमेय संख्या किती आली? 15/12 आणि दुसरी परिमेय संख्या 8/12 आलेला आहे. त्यानंतर मग आता पहिली परिमेय संख्या म्हणजेच काय? याला सोपे रूप म्हणजेच 5/4 ही परिमेय संख्या आहे. ती 2/3 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. 5/4 मोठी 2/3 पेक्षा ही संख्या मोठी आलेली आहे. 2 नंबरचं उदाहरण आहे -7/9 व 4/5. आता याची तुलना करताना आपल्याला माहिती आहे संख्या रेषेवर जसं डावीकडे जातो तशा संख्या लहान होत जातात. आणि दुसरी एक गोष्ट माहिती आहे की ऋण संख्या नेहमी धन संख्येपेक्षा काय असते? लहान असते. ऋण संख्या नेहमी धन संख्येपेक्षा लहान असते. म्हणून आता ऋण संख्या इथे किती आहे? -7/9 ही ऋण संख्या आहे आणि 4/5 ही धन संख्या आहे. म्हणजे याची जर तुलना केली तर ऋण संख्या ही काय येणार आहे? लहान येणार आहे. म्हणून -7/9 हे 4/5 पेक्षा लहान आहे. म्हणजे पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान आहे. आता समजा 2 ऋण संख्या आल्या तर तुलना कशी करणार आहोत हे लक्षात ठेवा. ए आणि बी ह्या धन संख्या असतील तर ए आणि बी धन संख्या असतील. ह्या धन संख्या असतील तर काय होते? जर ए ही बी पेक्षा मोठी आहे, ए ही बी पेक्षा मोठी आहे, तर हे जर ऋण असतील तर काय होईल? समजा ही लहान आहे तर ही लहान संख्या काय होणार आहे? मोठी होणार आहे. ती म्हणजे वजा बी पेक्षा. आता हे संख्या रेषा आपण पाहिलेलं उदाहरणार्थ पाहूया. 2 हे काय आहे? 5 पेक्षा लहान आहे. पण आता याला जर ऋण चिन्ह दिली, -2 हे काय आहे? -5 पेक्षा मोठं आहे. संख्या रेषा जसं डावीकडे जातो तर संख्या लहान होतात. म्हणजे -2 मोठा आहे -5 पेक्षा. म्हणजे ज्यावेळी ऋण संख्या असतात त्यावेळी हे गुणधर्म लक्षात ठेवा. ज्यावेळी धन संख्या असतात 2 पेक्षा 5 मोठा आहे. तर पुढील उदाहरणात तुलना करताना 2 ऋण संख्यांची आपण तुलना करणार आहोत. आता पुढील उदाहरण क्रमांक 3 पहा विद्यार्थी मित्र. या ठिकाणी दोन्हीही ऋण संख्या आहेत. आता या ऋण संख्या छेद समान नाहीत त्यामुळे छेद समान करून घेऊया. -7/3 छेद समान करण्यासाठी इथे कितीनं गुणावं लागेल? 2 गुणावं लागेल. म्हणजे -7 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 -7 7 दुनी 14 -14 छेद 6 उत्तर आलेलं. त्यानंतर दुसरी परिमेय संख्या काय आहे ती पाहूया. -5/2 आहे. मग आता इथं छेद समान करण्यासाठी कितीनं गुणावं लागेल? 3. म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण काय करणार आहोत? 3 गुणणार. -5 गुणिले 3 आणि 2 गुणिले 3 5 त्रिक 15 -15 छेद 6.
आता यामध्ये लक्षात ठेवा की वजा 14/6 आणि वजा 15/6 जर हीच गुणोत्तर इकडे सांगतो पहा, ही जर धन गुणोत्तर परिमेय संख्या असत्या तर 15/6 हे काय झालं असतं, मोठं आलं असतं. पण या ठिकाणी ऋण संख्या आहेत त्यामुळं पहिलं गुणोत्तर आहे ते काय आलेलं आहे, मोठं आलेलं आहे. म्हणजे पहिली परिमेय संख्या ही दुसरीपेक्षा मोठी आहे. ऋण संख्या तिथे विद्यार्थ्यांना चुका होता. जर धन संख्या असतील तर 15/6 ही परिमेय संख्या 14/6 पेक्षा मोठी आहे. म्हणून वजा 14/6 म्हणजेच परिमेय संख्या काय आहे, वजा 7/3 मोठं वजा 5/2 पेक्षा मोठं आहे. आता दुसरं उदाहरण एक दिलेलं आहे ते पहा. 3/5 ही एक परिमेय संख्या आहे, दुसरी आहे 6/10. आता याचे छेद समान करताना लक्षात दिली तर 10 आहे. म्हणजे पहिल्या गुणोत्तरला जर 2 न गुणलं तर छेद काय होईल आपला, समान होईल. 3/5ला 3ला 2 न गुणा आणि 5ला 2 न गुणा म्हणजेच काय आलं, 3 दुनी 6 आणि 5 दुनी 10. आता दुसरं गुणोत्तर 6/10 आहे आणि हे पहिलं गुणोत्तर सुद्धा म्हणजे पहिली परिमेय संख्येला आपण समान संख्येनं गुणलं ते सुद्धा काय आलं, 6/10. म्हणजे 6/10 बरोबर काय आलं, 6/10 आले. म्हणजे ह्या दोन गुणोत्तर समान आलेत. म्हणजेच ह्या दोन परिमेय संख्या आहेत 3/5 हे 6/10 बरोबर आहे. म्हणजे सममूल्य संख्या आहे. तिथे 2 न गुणलं 3 दुनी 6 आणि 5 न गुणल्यानंतर 10. म्हणजे या ठिकाणी बरोबर चिन्हाचा वापर केलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. अशा पद्धतीनं आपण पुढील भागामध्ये सराव संच 1.2 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्र.